चला आज एका अशा गावाबद्दल बोलूया जिथे विज्ञान आणि चमत्कार हे दोन्ही समोरासमोर उभे टाकलेले दिसतात. एक असं ठिकाण जे आधुनिक वैद्यकशास्त्राला थेट आव्हान देतं. आता हे गाव आहे तरी कुठे आणि काय आहे या मागचं रहस्य, चला जाणून घेऊया. कर्करोगासारखा गंभीर आजार आणि तोही फक्त 3 दिवसांत बरा होऊ शकतो. ऐकूनच धक्का बसतो नाही का? पण हा दावा केला जातोय आणि याच दाव्याचा मुळाशी जाण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत. आणि ही काही मुठभर लोकांची गोष्ट नाहीये. विचार करा, राजस्थानच्या देवमाळी नावाच्या एका लहानशा गावात दररोज तब्बल 5,000 लोक येतात. आणि हे काही आजकाल सुरू झालेलं नाही, तर गेल्या 50 वर्षांपासून हे अविरतपणे सुरू आहे. पण हे जे हजारो लोक येतात आहेत ते आहेत तरी कोण? त्यांची कहाणी काय आहे आणि त्यांना इथे नेमकं काय मिळतं ज्यासाठी ते एवढ्या लांबून येतात? चला आकड्यांच्या पलीकडे जाऊन थेट त्यांच्याकडूनच त्यांचे अनुभव ऐकूया. एका रुग्णाला जेव्हा विचारलं की त्यांच्या ट्यूमरचं काय झालं, तर त्यांचं उत्तर अगदी 2 शब्दांत होतं, तो लहान झाला. बस इतकंच. पण या 2 शब्दांमध्ये किती मोठी गोष्ट दडली आहे नाही का? आणखी एक रुग्ण आहेत, त्या तर इतक्या खुश होत्या, त्या म्हणाल्या मी आता अगदी ठणठणीत आहे. चेहऱ्यावरची हातावरची सूज पूर्णपणे उतरली आहे. आता हे जे डोळ्यांना दिसणारे बदल आहेत ते त्यांच्यासाठी आणि त्यांच्या घरच्यांसाठी चमत्कारापेक्षा कमी नाहीत. आणि ही कहाणी तर बघा, एक रुग्ण सांगतो, मला इथे आणलं तेव्हा मी खाटेवर होतो, वेदनेने तळमळत होतो, हलताही येत नव्हतं. आणि आज मी माझ्या पायांवर चालतोय. म्हणजे विचार करा, हे त्यांच्यासाठी दुसरं आयुष्य मिळाल्यासारखंच आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही रुग्ण असंही सांगतात की त्यांच्या डॉक्टरांनी सुद्धा मान्य केलंय की हो, मेडिकल रिपोर्ट्समध्ये सुधारणा दिसतेय. आता इथेच श्रद्धा आणि विज्ञान कुठेतरी एकत्र आल्यासारखं वाटतं आणि ही गोष्ट अजूनच गुंतागुंतीची आणि रंजक बनते. बरं, पण या सगळ्याची सुरुवात झाली कुठून? लोकांचा या गावावर इतका प्रचंड विश्वास का आहे? चला यामागची मूळ गोष्ट काय आहे ते पाहूया. तर गोष्ट आहे साधारण 50 वर्षांपूर्वीची. बिकानेरमध्ये एक डॉक्टर होते. त्यांच्या पत्नीला पोटाचा कॅन्सर झाला. मग एके रात्री असं म्हणतात की देवनारायण त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितलं की देवमाळी गावातल्या एका बाबांकडे जा. त्या गेल्या आणि त्या बऱ्याही झाल्या. आणि मग काय, त्यांच्या डॉक्टर पतीनेच ही गोष्ट सगळीकडे पोहोचवली. आता हे देवनारायण म्हणजे कोण? तर ते फक्त एक देव नाहीत, त्यांना आयुर्वेदाचे खूप मोठे जाणकार मानलं जातं. आणि एक आख्यायिका आहे की त्यांनी याच गावात डोळ्याची पापणी लवते न लवते तोच म्हणजे एका क्षणात 350 लोकांना बरं केलं होतं. लोकांची श्रद्धा आहे की तीच दैवी शक्ती आजही इथे आहे. पण एक मिनिट, इथे फक्त आलं आणि झालं असं नाहीये. या श्रद्धेचा भाग होण्यासाठी रुग्णांना काही नियम पाळावे लागतात, काही गोष्टी कराव्या लागतात. तर हा एक 3 दिवसांचा विधी असतो. यात काय काय असतं? तर झाडा नावाचा एक आशीर्वाद घ्यायचा, रोज देवळाला प्रदक्षिणा घालायची, देवनारायण मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं. आणि फक्त एवढंच नाही, खाण्यापिण्याचाही नियम आहेत. दारू पूर्णपणे बंद, एकदम सात्विक आहार आणि सोबतच गायींना चारा देण्यासारखी चांगली कामही करायची. म्हणजे हे सगळं मिळून तो विधी पूर्ण होतो. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये का? या उपचारासाठी कोणतीही अधिकृत फी किंवा चार्ज नाहीये. लोक जे काही देतात ते त्यांच्या इच्छेने देतात. म्हणजे इथे श्रद्धेचा कोणताही व्यापार होत नाही. पण आता मूळ प्रश्नावर येऊया. एवढे लोक एवढा लांबून इथे येतात तरी का? याचं उत्तर कदाचित आपल्याला मॉडर्न मेडिसिनच्या मर्यादांमध्ये सापडेल. चला जरा ते समजून घेऊया. आता बघा, इथे 2 मार्ग स्पष्ट दिसतात. एकीकडे आहे हॉस्पिटलमधला उपचार, जिथे लाखो रुपये खर्च होतात, वेदना देणाऱ्या सर्जरी, किमोथेरपी असते. आणि इतकं सगळं करूनही कधीकधी डॉक्टर सांगतात सॉरी, आता काही होऊ शकत नाही. आणि मग दुसरीकडे आहे देवमाळी, जिथे काही खर्च नाही आणि ज्याला लोक शेवटची आशा म्हणून बघतात. एका रुग्णाचे शब्द ऐका, ते सगळं काही सांगून जातात. ते म्हणतात, डॉक्टरांनीच हात टेकले, म्हणाले तुझ्यासाठी आता कोणताही इलाज नाही. मग मी काय करणार? अशा परिस्थितीत माणूस आशेचा प्रत्येक धागा पकडायचा प्रयत्न करतो. ही तर एक अजूनच हृदय पिळवटून टाकणारी कहाणी आहे. एका कुटुंबाने तब्बल 50 लाख रुपये खर्च केले, पण कॅन्सर परत आला. आणि यावेळी तर तो लिव्हर, फुफ्फुसं सगळीकडे पसरला होता. म्हणजे पैसा आणि विज्ञान दोन्ही कमी पडले. यावरून आपल्याला त्या कुटुंबांवर किती मोठं आर्थिक ओझं येतं याची कल्पना येते. एक जण सांगतो, आम्ही आतापर्यंत 4 लाख रुपये खर्च केलेत आणि ते पैसे आम्ही कर्ज काढून आणले होते. विचार करा, कर्जाच्या डोंगराखाली दबलेली ही कुटुंब शेवटचा प्रयत्न म्हणून इथे येतात.
आतापर्यंत आपण पाहिलं की काय होतंय, कसं होतंय, पण आता या सगळ्याच्या मागचं का या प्रश्नापर्यंत आपण पोचलो आहोत. या विश्लेषणाचा हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. मग काय म्हणायचं याला? हा चमत्कार आहे की अंधश्रद्धा? मला वाटतं याचं उत्तर इतकं सोपं सरळसोट हो किंवा नाही असं नाहीये. जेव्हा मेडिकल सायन्सकडे उत्तरं नसतात, जेव्हा सगळे प्रयत्न संपतात, तेव्हा एकच गोष्ट, एकच शक्ती माणसाला तगवून ठेवते. आणि ती शक्ती आहे उम्मीद, म्हणजेच आशा. या संपूर्ण कथेचा केंद्रबिंदू हा एकच शब्द आहे. जेव्हा काहीच शिल्लक राहत नाही, तेव्हा फक्त आशाच माणसाला जगवते. आणि इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. इथले अनेक लोक विज्ञान पूर्णपणे नाकारत नाहीत. ते दवा आणि दुआ या दोन्ही गोष्टी सोबत घेऊन चालतात. म्हणजे औषधोपचार पण सुरू ठेवतात आणि प्रार्थनाही करतात. त्यांच्यासाठी श्रद्धा ही विज्ञानाला पर्याय नाही, तर एक सपोर्ट सिस्टम आहे. आणि म्हणूनच जाता जाता एक प्रश्न मागे उरतोच, ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. जेव्हा विज्ञान सांगतं की आता काही होऊ शकत नाही, तेव्हा आशेचा किरण नेमका कुठून येतो?